तर मनु भाकर ऑलिम्पिक पदक विजेती यांचं जोरदार स्वागत या ठिकाणी करण्यात येत आहे। मनु भाकरने ऑलिम्पिकमध्ये 2 कांस्य पदकावर आपलं नाव कोरलेलं आहे आणि 10 मीटर पिस्तूल प्रकारामध्ये तिनं कांस्य पदक पटकावलंय। त्याचबरोबर दुहेरीमध्ये देखील तिनं कांस्य पदक पटकावलेलं आहे आणि आता भारतामध्ये तिचं अशा प्रकारे जंगी स्वागत केलं जात आहे। पॅरिस ऑलिम्पिकमध्ये मनु भाकरनं भारतासाठी 2 पदकांची कमाई केलेली आहे आणि त्याचंच चीज आपण पाहतोय की मनु भाकरचं अशा प्रकारे ढोल ताशांच्या गजरामध्ये जंगी स्वागत केलं जात आहे। मनु भाकर भारतामध्ये दाखल झालेली आहे आणि या ठिकाणी तिचं अशा प्रकारे जंगी स्वागत सध्या सुरू आहे। ऑलिम्पिक पदकाचा इतिहास घडवणारी मनु भाकर आपल्याबरोबर आहे। मनु भाकर, बहुत बहुत ढेरी शुभकामनाएं, क्योंकि ये हिस्टोरिकल मेडल है। हमारे दर्शकों को एक मेडल दिखाएंगे। पहले 2 मेडल निकले हैं, क्या खुशी है, एक इतिहास, आपने एक इतिहास रचा है हिंदुस्तान के लिए। जी बहुत बहुत खुशी है और मैं बस ये कहना चाहूँगी कि आई होप ये मेडल्स यहाँ ना रुकें और आगे भी हम आने वाले समय में हमारे एथलीट्स जितनी अच्छी प्रदर्शन हो सके उतना अच्छा प्रदर्शन करें और बहुत सारे मेडल्स इंडिया की झोली में डालें। जी आणि हे दृश्य आपण पाहतो आहोत। मनु भाकर हिचं आता जंगी स्वागत सध्या केलं जात आहे। भारतामध्ये ती दाखल झालेली आहे। 2 कांस्य पदक तिनं भारतासाठी कमावलेले आहेत आणि त्याचंच चीज या ठिकाणी पाहायला मिळतंय। मनु भाकर ढोल ताशाच्या गजरामध्ये तिचं सध्या स्वागत सुरू आहे। पॅरिस ऑलिम्पिकमध्ये मनु भाकरनं एकेरी आणि दुहेरी अशा दोन्ही प्रकारामध्ये कांस्य पदकावर नाम कोरलं आणि आता तिचं भारतामध्ये आगमन झाल्यानंतर सर्वच स्तरातून जंगी स्वागत होत आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी, त्याचबरोबर सर्वच बड्या राजकीय नेत्यांनी, उद्योगपतींनी, त्याचबरोबर विविध क्षेत्रातील मान्यवरांनी देखील मनु भाकर हिचं तोंड भरून कौतुक केलेलं आहे आणि आता मनु भाकर भारतामध्ये दाखल झाल्यानंतर तिचं अशा प्रकारे जंगी स्वागत सुरू आहे।